प्रथम दर्शनी प्रेमाची जात काय आवडत असते. मिस हेमा, प्रेमाची व्याख्या सांगू शकाल तुम्ही? पहिलं प्रेम हे पहिल्या नजरेत जुळतं. डोळ्याने डोळे फिरले की नजर खाली झुकते. हा, आणि पॅन घसरून टाकते. माझी प्रेमाची हीच व्याख्या आहे. प्रेम हे सांगून येत नाही. ते फ्लू सारखं नसतं. ते कसं होतंय सांगता येत नाही. तुमच्या या तासात आम्हाला रोमिओही कळला आणि जुलिएटही कळली. समजायला मग तुका काव्याचे असेच असतात. काव्य हे असंच शिकवायचं असतं आणि समजणाऱ्याने ते समजायचं असतं. मिस हेमा, हेमा लवकर आहे ग. मला तुमच्याशी थोडस बोलायचं होतं. लेटेस्ट पुस्तक आहे आणि हे तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडेल निश्चित. आणि यात माझे नोट्स पण आहेत. इकडे करू नका, घरी जाऊन उघडा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हेमा, हाय रोजा. ओ हाय. ते रोमिओ जुलियटचं पुस्तक आहे का? ते रोमिओ जुलियटचं पुस्तक आहे का? रोमिओ जुलियट. दिस इज रेडी फॉर यू मॅडम. ओ महाराज, तर तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. खाला तर तो पॅराशूट सारखा होईल. ओट, मला बसायचंय. हॅलो. वेलकम. वेलकम. हो शिव. हाय रोजा. हाय. माय माय, तू इतकी स्लिम झाली आहे. रिअली? तुला बरं नव्हतं? नाही नाही, असं नाही, मी डायटिंग करत होते ना. रोजा, प्रोफेसर धोंडनी तुला हे पुस्तक दिले. धोंड. तुझ्यासाठी खास नोट्स लिहिल्या त्यात. खरं? मला द्यायला सांगितलं. थँक्यू. हा, वेलकम. आली नाही अजून. बायकांना टायमाचं महत्व केव्हा कळणार आहे पुन्हा? काय येत म्हणजे चष्म्याचा नंबर वाढलो काय तिथे? हेमा एकदम कशी एवढी जाडी झाली एका दिवसात? मला भेटायचं या कल्पनेनं किलोभर मास चढलं तिच्या अंगावर. घे माझ्या अंगावर आले गो. सांगते सांगते रोजा, तू काय सहज फिरायला आली वाटते? इव्हनिंग वॉक. तुमचं पत्र प्रमाणे आले मी. किती सुंदर पत्र लिहिता हो तुम्ही. नाही हो, कसं शक्य आहे? तुम्हाला मी कसं पत्र लिहीन? हिंमत कुठे एवढी माझी? काय मरायचंय काय मला? लब्बाड. पहिल्याच भेटीनं मी इतकी मनात भरली होती तर मग एवढं कुठलं आलंय माझं मोठं मन? तुम्ही मामाला एवढं, त्यासाठी मला एखादं गोडाऊनच बघायला पाहिजे. इश्या, असं थट्टा करायची ती. तुझी कसली थट्टा? माझीच थट्टा केली देवानं वर बसल्या बसल्या.
यात देवानी आपली जोडी जमवली. अरे देवा कुठेस तू? किती छान जग आहे ना, जीव द्यायला. जीवाला जीव द्यायला. जीव लगा परमेश्वरा. आव जरा हळू. चुकून गळात आपला गेला माझा तर प्राण निघून जाईल हो. एकदम वर सोडा सोडा हो मला. अशी बरी सोडीन मी रोमियोला. मी तुझं जुलियट ना हो. तू आणि जुलिये जरा हळू बोला. त्या शेक्सपियरने ऐकलं तर पुन्हा थडग्यातून वर येईन आणि मला जाब विचारीन आणि खुश होईल हा? आपली रोमियो जुलियटचे जोडी पाहून. वाटतंय तुम्हाला मिठी मारावी. आव नको. इतिहासाची पुनरावृत्ती होते. मागे एकदा अब्दुल खानाने शिवाजीला अशीच मिठी मारली होती. पण त्यावेळेला शिवाजीकडे वागणं तरी होती हो. नाही. माझ्याजवळ काही नाहीये हो. नको नाही, नाही, अहो, नको सोडावं मला. कोण? मी नाही मग कोण ही? अहो तुम्हाला बोलवतात बघा तिकडे. कोणी नाही हो. हा कुठे गेलं ते? जरा सुटलो एकदा काय. अहो, इतके मजा आले. आजच्या दिवसात किटून मरतो असं दिसतं. मी आहे कमीन सर. हे आत याच्या आधी विचारायचं असतं. सॉरी थोडा चुकलो आम्ही. मी आहे कमीन सर. That's better. Come in, come in, come in, come in. Have a seat. अहो, खुर्ची काय पकडताय तुम्ही? काय मंत्री आहात काय? इंग्रजी समजत नाही काय? नाही मी मराठीचा प्रोफेसर आहे. प्रोफेसर धोंड. कोण? धोंड. म्हणजे तुम्ही फक्त कोनशिला समारंभाच्या उपयोगाचे. बसा बसा त्या खुर्चीवर बसा. गेट मी. गेट मी. अरे गेट मी म्हणजे अर्थ समजला का? समजला असला तर बसा त्या खुर्चीवर. असे प्रिन्सिपॉल साहेबांनी मुद्दाम पाठवलंय चेक आणायला. ते स्वतः येणार होते पण डोंट वेस्ट माय टाइम. तुमच्या प्रिन्सिपलचं आणि माझं या बाबतीमध्ये बोलणं झालेलं आहे. काय समजलं? बोलणं झालंय. गुड मॉर्निंग. अरे कुठे? तू मला न पाहिले पाहिले न मी तुला. तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. अच्छे चांगला आहे. हो तिकडे काय बघताय? माझी सेक्रेटरी नाही आहे, माझी मुलगी आहे ती. असे तुम्हाला बघून खूप आनंद झाला. मी प्रोफेसर धोंड. सर्कस मध्ये असता तुम्ही? नाही सर्कस म्हणजे सर्कशीत गेलो होतो पण तिथं माझ्याजवळ काहीच काम नव्हतं. मग काहीच जमलं नाही म्हणून मग शेवटी प्रोफेसर झालो. हो तुम्हाला चेक हवाय का नकोय? रे तेवढ्यासाठी तर इथं आलो ना. घ्या ना. सही केली ना खाली. हो प्रोफेसर तुम्हाला बाहेर जायचा रस्ता माहित आहे ना? दरवाजा माहिती आहे ना. त्या दरवाजानच तर आत आलो ना मी. काय तिकडे जा जायला सांगताय? पप्पा तुम्ही मला पैसे देणार होतात ना? माझ्या आधी बंद कर पाहू. ठेवून दे खाली ठेवून दे. बरे झाले काम झाले म्हणजे सगळे. चेक मिळाला का मिस्टर कोण? कोण नाही हो. सोन तोंड सोन नाही हो. तोंड. या सगळ्याला कारण आमचं तोंड. या एवढ्याशा जिभेला हा धोंड सहन होत नाही. बरोबर आहे. गोयाची वजनदार वस्तू आहे. अरे अजून तुम्ही इथंच? तुमचा निरोप घ्यायला थांबलो होतो. तुम्ही कालिजात असता. काय स्मार्ट आहात तुम्ही. सामके फकाणे करतो. कसं बरोबर ओळखलं. कुठल्या कालिजात असता? टेलरिंग कॉलेजात. असे या आता. येतो ना. जा जा. जायचे. तुमचे नाव नाही कळले. हेमा. अरे वाटलेच मला. तुमच्या गालावरची गोड खळी पाहून चला मुंबईला आल्याचे सार्थक झाले.
चेक मिळाला. आता फक्त वटवायची खोटी आहे. नमस्कार. नमस्कार. चला. म्हणजे सोन्याची खाण मरे ही. काय लोचट माणूस आहे हा. या जावई बापू, या जावई या बापू, जावई बापू. वाटलं तुम्ही मला परत बोलावणार. काय? तुम्ही नाही, हं? गोव्याचे नाही, लंडनचे लंडनचे. असे या या लंडनला या. पण एक असतात हो. हा? तो गोव्याचा दादा, तो आत नाही आत नाही. तुम्हाला बोलवलंय. या या. म्हणजे टकली फुटून गेली की सांग की माझी अशी किती कर. हाय धोंड. धोंड नाही हो. धोंड 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 धोंड. अहो असं पटकन मला धोंड म्हणू नका हो. उगाच दगड मारल्यासारखं वाटतंय. पण मला एक सांगा, तुम्ही हेमा की श्यामा? का? नाही उगाच नाही तर मिसफायर व्हायचं म्हणून म्हणतो. मी हेमा. या बसा. बसू. आंटीचं घर. त्या दिवशी तुम्ही आला नाही. त्या दिवशी अं, अहो तुम्ही ते दिलेलं पुस्तक ना मी लायब्ररीतच विसरले. असे पण त्यामुळे आमच्यावर जमीन दोस्त व्हायची वेळ आली ना. काय झालं? अहो काय झालं काय? होत्याचं नव्हतं झालं. हं? तो आमच्या अंगावर आला ना. कोण? बुलडोजर. अहो मरता मरता वाचलो की हो मी. हा म्हणजे रोजा. रोजा. अहो तिनं माझा विनयभंग करायचा प्रयत्न केला. काय सांगताय काय? आय एम एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी मिस्टर धोंड. म्हणजे डोळ्यान उडाले. सॉरी माफ करा. थुंकी उडाली तोंडावर. पण तुम्ही कशाला सॉरी? एक्स्ट्रीमली. बीचवर भेटलात ना मला की सगळी कसर भरून निघे. मग केव्हा भेटता? आज. आज नको. नको. उद्या 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 हो संध्याकाळी. हो हो मग कलगुट बीच वर भेटा मला. हो नक्की भेटेन. वाट बघतो मी तुमची. मी भेटाल ना? भेटाल ना? भेटाल ना? किती वेळा सांगायचं तुम्हाला? मग निघू मी. प्लीज. बरं झालं सांगितलं तुम्ही ते. आता बरं वाटलं. प्रिय ज्ञानेश्वरी, प्रिय प्राणेश्वरी, या अथांग हृदयाच्या सागरात तुला मी कसे सामावून घेऊ? या अफाट विश्वातला मी एक बारकासा प्रोफेसर आहे. मी तुझ्यासाठी काय करू शकणार नाही असे तुला वाटते? मी माझं प्रेम शब्दात व्यक्त करू शकत नाही. कसे सांगू तुला? किती वाजले? कमालच आहे हेमाची. प्रोफेसर दोन गरीब आहेत बिचारे. कुणाशी बोलत होता? रिहर्सल करत होतो. तुमच्याशी कसं बोलायचं ते. अहो मग सरळ विचारायचं. आता विचारू. ह्या पोशाखात प्रोफेसरच्या? हाच पोशाख पसंत केला होता की हो तुम्ही आता? मी? होय. नाही, माणसाच्या अंगावर पोशाख असला म्हणजे झालं. मला हा पोशाख आवडत नाही. मग कसला पोशाख आवडतो? मला की नाही पुणेरी पोशाख आवडतो. अच्छा. लांब डगला, नंतर लाल काठाचं धोतर, छपरी मिशा, पायात पुणेरी जोडे आणि डोक्यावर टिळक छाप पगडी.
अहो पूर्वीचे प्रोफेसर हाच पोशाख करत होते. नाही, मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलंच आहे. काय? प्यार किया तो डरना क्या, छुप छुप के आहे भरना क्या. तुम्हाला आवडत असेल तर मी तसा पोशाख करेन हा, केवळ तुमच्यासाठी. माणसाला पोशाखाचं स्वातंत्र्य आहे हा, फक्त जन्माला येताना सोडून. झाले नको मनासारखे. पोशाख कसा आहे? ब्युटिफुल. असतं ना माझी. आज तुमची दृष्ट काढायला हवी. आता नाही, बीचवर संध्याकाळी. कोण आहे धोंड साहेब? धोंड साहेब कोण आहे? धोंड साहेब कोण आहेत? आपल्याला प्रिन्सिपल साहेब बोलावत मला हो. बोलवलंय हो. प्रिन्सिपॉलनी. जा येतो म्हणून सांग त्या प्रिन्सिपॉलला. मी आतमध्ये येऊ शकतो काय? या. मिस्टर धोंड, आज नाही वाटत तुम्हाला असल्या विदूषकी पोशाखात कॉलेजमध्ये यायला? ये रे, राष्ट्रीय पोशाख मध्ये हो. पेशव्यापासून आगरकरापर्यंत आणि आगरकरापासून धोंडापर्यंत आमचे सगळे मायबाप हाच पोशाख घालून जन्माला आले. म्हणजे जन्माला आल्यानंतर हाच पोशाख घालायला लागले. मला कॉलेजचा आणि प्रिन्सिपलचा आत्ताच्या आता तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. ही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. माझ्या हातात गदा नाही म्हणून तुम्ही सुटलात. एक शब्द बोलू नका. आत्ताच्या आता राजीनामा द्या. राजीनामा. ही लोकशाही आहे. गेट आउट. आय से गेट आउट. जातो जातो. दादा जाताना एकच सांगतो प्रिन्सिपल साहेब, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर.